कोकिळा किंवा कोयल हा कोकिळ कुटुंबातील एक पक्षी आहे, ज्याचे वैज्ञानिक नाव युडेनेमिस कॉलोपेकस आहे. नर कोकिळा काळ्या ते निळ्या रंगाची असते, तर मादी तितर सारखी असते. फक्त नर कोकिळा गाते. त्याचे डोळे लाल आणि पंख मागे लांब असतात. गरज परजीवी हा या कुटुंबातील पक्ष्यांचा विशेष आशीर्वाद आहे. म्हणजेच ते आपले घरटे बनवत नाहीत. ते इतर पक्ष्यांची विशेषतः कावळ्यांची घरटी अंडी टाकते आणि त्यात अंडी घालते. कोकिळा हा असा पक्षी आहे की तो सर्वांनाच आवडतो. पण आजपर्यंत फार कमी लोक आहेत ज्यांना तो ओळखता आला आहे, कारण कावळ्यामुळे कोकिळ ओळखणे कठीण आहे. प्रत्येकाला त्याचा आवाज ऐकायला आवडतो, कारण जेव्हा एखादी व्यक्ती सकाळी उठून कोकिळेचा आवाज ऐकते तेव्हा तो खूप उत्तेजित होतो, कारण त्याचा आवाज ऐकून मन पूर्णपणे शांत होतो. कोकिळ अशा पक्ष्यांमध्ये येते जे स्वतःचे घरटे बांधत नाहीत किंवा अंडी वाढवत नाहीत. त्यामुळे कोकिळा आपली अंडी इतर पक्ष्यांच्या घरट्यात घालते. कोकिळा स्वतःचे घरटे बांधत नाही. ती आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात घालते. कोकिळेचा रंग कावळ्यासारखा काळा असतो आणि जर तुम्ही पहिल्यांदाच कोकिळा पाहिल्या तर तुम्हाला अजिबात कळणार नाही की ती कोकिळ आहे, कारण ती कावळ्यासारखी दिसते. कोकिळ हा असा पक्षी आहे जो अंटार्क्टिका सोडून संपूर्ण जगात सर्वत्र आढळतो. तो आपल्या भारतातही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. कोकिळेच्या गोड बोलण्यामुळे ती जगभर खूप लोकप्रिय आहे. त्याला न आवडणारे फार कमी लोक तुम्हाला भेटतील. पण आजपर्यंत खूप कमी लोक आहेत ज्यांनी कोकिळेला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले असेल. जगभरात कोकिळांच्या 120 प्रजाती आहेत, म्हणजेच आपल्या पृथ्वीवर कोकिळांच्या 120 प्रजाती आहेत. आपल्या पृथ्वीवर असलेल्या सर्व पक्ष्यांना कोकिळेचे गोड बोलणे मानले जाते. परंतु तुम्हाला एक गोष्ट जाणून आश्चर्य वाटेल की हा फक्त नर कोकिळेचा आवाज आहे. फक्त नर कोकिळाच बोलते. कोकिळा हा एक अंडी देणारा पक्षी आहे जो एकावेळी 12 ते 20 अंडी घालू शकतो आणि त्या अंड्यांतून पिल्ले बाहेर येण्यास 12 दिवस लागतात. लोकांना माहीत आहे की कोकिळ आच्छादनासारखी काळी असते, पण ती नर कोकिळ असते, म्हणजे नर कोकिळ काळ्या रंगाची असते आणि मादी कोकिळ तपकिरी रंगाची असते. कोकिळा पक्षाची चोच अतिशय तीक्ष्ण असते. त्यामुळे तो कोणताही पदार्थ सहज खाऊ शकतो. कोकिळेची लांबी देखील सुमारे 12 इंच पर्यंत वाढू शकते. संपूर्ण जगात अशी 2 कोकिळे आहेत जी सर्वात अद्वितीय आहेत. एकाची लांबी संपूर्ण जगातील सर्व निखाऱ्यांपेक्षा जास्त आहे आणि दुसऱ्या कोकिळेची लांबी सर्व निखाऱ्यांपेक्षा लहान आहे. सर्वात मोठ्या कोकिळची लांबी 25 इंच असते, ज्याचे नाव चॅनेल बिल्ड कोकिळ आहे, आणि सर्वात लहान कोकिळ फक्त 6 इंच लांबीची आहे, ज्याचे नाव लिटल ब्रॉन्झ कोकिळ आहे. तो मांसाहारी आणि शाकाहारी दोन्ही खाऊ शकतो. हे मांसाहारी अन्नातून कीटक खाण्यासारखे आहे आणि शाकाहारी कोणतेही फळ किंवा धान्य खाण्यात ते आपले आयुष्य घालवते. कोकिळ कीटक पतंगांसोबत मुंग्याही खातात. कोकिळा हा असा पक्षी आहे की त्याला जमिनीवर यायला अजिबात आवडत नाही. म्हणूनच तो नेहमी झाडांच्या डहाळ्यांवर राहतो. जमिनीवर पाय ठेवायला खूप कमी वेळ असतो. कोकिळा हा अतिशय लाजाळू प्राणी आहे. त्यामुळे तो नेहमी इतरांपासून स्वतःला लपवतो. त्यामुळेच तो झाडाच्या फांद्यांवरून फार कमी वेळा खाली येतो. त्यामुळे आजपर्यंत फार कमी लोक असतील ज्यांनी कोकिळा पाहिली असेल, कारण तो नेहमी झाडावर, ती डहाळ्यांमध्ये लपूनच बोलते. कोकिळेचा आवाज कुकू सारखा वाटतो, जो प्रत्येक बालक, वृद्ध आणि प्रौढांना आवडतो. जेव्हा ती बोलत नसताना काही मुले तिची नक्कल करतात तेव्हा ती आणखी वेगाने बोलू लागते आणि एक वेळ अशी येते की ती खूप लाजाळू असल्यामुळे बोलणे बंद करते. ज्याप्रमाणे पक्षी हा कोणत्याही राज्याचा राज्य पक्षी असतो, त्याचप्रमाणे कोकिळ हा देखील झारखंड राज्याचा राज्य पक्षी आहे. कोकिळेचे आयुष्य 4 ते 6 वर्षे असते. त्यानंतर कोकिळ मरते, परंतु या वर्षांत कोकिळेची मुले खूप जास्त होतात. कोकिळेचे वजन सुमारे 110 ग्रॅम असते. कोकिळेचा आवाज वसंत ऋतूमध्ये खूप ऐकला जातो, कारण तो ऋतू कोकिळेला खूप आवडतो आणि वसंत ऋतूमध्ये आपण बागेत किंवा जंगलात ते सहजपणे पाहू शकता. कोकिळ हा असा पक्षी आहे ज्याला आपण पक्ष्यांची राणी देखील म्हणू शकतो, कारण ती सर्व पक्ष्यांमध्ये अधिक सुंदर दिसते आणि तिचा आवाज सर्व पक्ष्यांपेक्षा अधिक मधुर आहे. म्हणूनच आपण तिला पक्ष्यांची राणी म्हणतो. कोयल हा हिंदी शब्द आहे जो आपल्या भारतात वापरला जातो.
परंतु अनेक ठिकाणी कोयलला इंग्रजीत कोयल सारख्या वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. त्याचप्रमाणे इतर राष्ट्रांतील लोक त्याला इतर नावांनी संबोधतात.